की जय, पवनसूत हनुमान की जय, श्री संत बाळूमामा महाराज की जय। वैराग्य कडकडीत कडकने सुमेधानी तेलवाने श्रीरामद्वेषाचे निगुणे तुटणे तुटणे निज प्रपंच उबगले ते जीवाकडे कानवाले मुरडी सद्भावे मुरडले ते आवडले श्रीराम। तर असं या ठिकाणी सर्व रामचंद्राचं चरित्र भावार्थ रामायणातील विषय असणारा या ठिकाणी सुमेधा नावाची जी राणी, त्या राणीनं जावयाला जीव घातलेले तेलवण नावाचा प्रकार त्याने तेलवण त्या ठिकाणी असणारं करू लागलेली आहे। जे असणारे लाडू आणलेले आहेत त्या लाडू मध्ये जी साखर घातलेली ती वैराग्याचं प्रतीक आहे, कडकडीत वैराग्य आहे का नाही। जे फुटत नाही त्याला काय म्हणतात, वैराग्य। फोडण्याची त्याला युक्ती आहे, पाण्यामध्ये टाकलं की ते मनानं फुटतं आहे का नाही। तसं भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली की वैराग्याची गरज राहत नाही। तसं त्या ठिकाणी असणारं वैराग्य असणारं सांगितलेले, पुन्हा याच्यानंतर कानवले सांगितलेले, मुरडलेले म्हणजे परत माघारी वळून बघणारे, परत भगवान परमात्म्याकडे असणारी भक्ती करत असताना पुन्हा पुन्हा आपली भक्ती शुद्ध आहे का हे पाहणं म्हणजे मुरडणं हे नाही। नाहीतर भक्ती करायला लागलो तर मागं दोष घडू लागले आणि पुढं तसाच भक्तीमध्ये चलू लागला तर त्या दोषाचं फळ साधकाला भोगावं लागतं। असे असणारे मुरडलेले असणारे त्या ठिकाणी जे कानवलेले आहेत ना, ते कानवले देखील असणारे स्वतः त्या ठिकाणी असणारी सुमेधा माता प्रभू रामचंद्रजीला असणारे अर्पण करते। संदेहाचे तेलवान बोलावया बहुतांगवान परिते विदेहाचे तेलवान आती कठीण अर्थिता। गोड असणारा या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करतात बघा, आहे का नाही। संदेहाचे तेलवण, संदेह आहे का नाही, सुटल्या संदेहाच्या गाठी, संदेह नष्ट झाला पाहिजे। संदेह जोपर्यंत संदेह नष्ट होत नाही तोपर्यंत आपण केलेला परमार्थ हा भगवत प्राप्तीपर्यंत जाऊ देत नाही। संदेह असेल तर परमार्थाला किंमत राहत नाही, आहे का नाही। संदेह संपवावा लागतो, ठीक नाही। आम्ही जातो रामायणाला, पण रामायण फळ देतं का नाही देतं, भाव पाहिजे। कोणता भाव, मी जे कार्य करू लागलेलो आहे ते कार्य यशस्वीरित्या भगवान परमात्म्यापर्यंत आम्हाला नेऊन पोहोचवणार आहे, ते असणारा संदेह त्या ठिकाणी सोडवलेला आहे आणि तेलवण त्या ठिकाणी असताना। आणि हा अधिकार कोणाला आहे, नाथांनी इथं सांगितलेले विदेही राजा का नाही, विदेही राजा जनक आणि त्याची अर्धांगिनी सुमेधा। विदेही अवस्थेतील साधकाला तेलवण करण्याचा अधिकार आहे बरं का। प्रभूला त्या ठिकाणी तेलवण असणारी सुमेधा करू लागलेली आहे, कारण ती कोणाची पत्नी आहे तर विदेही राजा जनकाची पत्नी आहे, असं नाथांनी इथं वर्णन केलेलं आहे। वरासे मुळग जगही जनकाला त्यादरे सुमेधा सुवासिनी संभारे निज गजरे पयाले। तरी अशा ठिकाणी पूर्णपणे राजा जनक असणारा तिकडे येऊ लागलेला आहे, सुमेधा त्या ठिकाणी असणारी येऊ लागलेली आहे। निज गजरी आहे का नाही, वाद्यांच्या गजरामध्ये असणारं प्रभूकड आगमन यांचं असणारं तिकडे होऊ लागलेलं आहे। सुंदर अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी नाथांनी वर्णन केलेलं आहे बरं का। नाथा असणार महाराज लग्न जर म्हणलं तर सर्वसाधारण आहे की हो, सर्वसाधारण लग्न आहे का नाही, परंतु एवढं नटवण्याचं कारण काय की असणारा तो उपक्रम कसा असावा ही नीती असणारी जगताला माहिती व्हावी म्हणून नाथांनी सुंदर अशा प्रकारचं परिपूर्ण कथेचं वर्णन इथं केलेलं आहे। देवने दसरथे सन्मान दोन्ही पक्षीचे स्वजान सबे बैसविले प्रसन्न वदन समाधान मंडपे। तरी अशा ठिकाणी दोन्ही असणारे त्या ठिकाणी वर आणि वधू पक्षाचे असणारे दोघांना सन्मान असणारा त्या ठिकाणी दिलेला आहे। सन्मान देण्यासाठी कोण आहे हो, राजा दशरथ आहे, दशरथ। आणि सन्मान कोणाला देऊ लागलेले, विदेही राजा जनकाला, ठीक आहे ना। इथं असणारा अध्यात्माचा जर विचार केला तर ज्यानं 10 इंद्रियावर विजय प्राप्त केलाय असा राजा जनक आहे, आणि या 10 इंद्रियाच्या पलीकडे ज्याची अवस्था गेली असा राजा जनक आहे का ना। इकडं दशरथ 10 इंद्रियावर विजय मिळवणार आहे आणि 10 इंद्रियावर विजय मिळवून ज्यानं पलीकडे गेलेला असा राजा जनक आहे।
दोघं एकमेकाला त्या ठिकाणी सन्मानित करतायत. बसण्यासाठी तिथं आसन असणारं दिलेलं आहे. दोघांचाही असणारा सन्मान त्या ठिकाणी होत आहे. वरपविष्ट सर्वातारे भावे अनावया सभे भितारे वशिष्ठ सद्गुरु हाती धरी राम बाहेरी पै प्रगटे. तरी अशा ठिकाणी कशी अवस्था आहे, त्या ठिकाणी असणारा स्वतः असणारा त्या लग्नामध्ये सगळ्यात मोठा असणारा मान कोणाला आहे हो? नवरदेवाला आहे का नाही? येईन आणि वाईन हे असणार यांना किंमत नसते. तिथं असणारा मान आज कोणाला आहे? नवरदेवाला. नवरदेवाला हाताला धरून आणलेलं आहे कोणी? वशिष्ठ गुरुंनी. कारण वशिष्ठ गुरूंचा तो अधिकार आहे. सर्वसाधारण हा विवाह नाही. आत्मारूपी जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला त्या ठिकाणी भक्तीचं आणि परमात्म्याचं लग्न लावायचंय. आणि हा अधिकार कोणालाही नसतो. वशिष्ठ गुरूंनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीच्या हाताला काय अधिकार आहे महाराज वशिष्ठ गुरूंचा? ज्यानं जगताचा नायक प्रभू त्या ठिकाणी त्याच्या हाताला धरलं. नाथांनी इथं सांगितलंय ज्यावेळेस वशिष्ठांनी रामाच्या हाताला स्पर्श केला त्यावेळेस राम प्रगट झाला. काय नाथ महाराज गोड शब्द वापरतात बघा. घरातून वरून आणला असं नाही. वशिष्ठ गुरूंनी हाताला स्पर्श केल्याबरोबर राम तिथं प्रगट झाला. कारण संत जिथं बोलवतील ना देवाला तिथं देव हजर होत असतो. रूपक मांडले ना त्यांनी. कारण प्रभू रामचंद्रजीला हाताला धरलं आणि वशिष्ठ गुरु असणारे त्या ठिकाणी नवरदेवाला घेऊन येऊ लागलेले असं नाथ असणारे वर्णन करतात. श्रीराम लावण्याची रासे फेरी वेडी नाही त्यासे त्याचने सुंदरत्व जगासी सीमा रूपासी न करवे. ग्रंथाचे नाथ महाराज सांगतात की प्रभू रामचंद्रजीच्या जर असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन करायचं म्हटलं तर जगताच्या ठिकाणी जी स्वरूप अवस्था दिसते ती रामामुळे आहे का नाही? रामामुळे स्वरूपत आहे. आणि असणारं पूर्ण जगताचं स्वरूप म्हणजे राम आहे. जगताच्या ठिकाणी सुंदरता रामामुळे. सुंदरता कोणामुळे? रामामुळे. ज्याच्यात राम नाही त्याला सजवलं काय उपयोग आहे का? पण ज्याच्यात राम आहे त्याला सजवलं तर किंमत येते. तसा असणारा जगताचा नायक असणारा प्रभू तो असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे बेडीमध्ये आलेला आहे. म्हणजे वशिष्ठ गुरूंच्या हातात आलेला आहे. आणि त्या हाताला धरून असणारे प्रभूजी तिकडे निघालेले असं नाथ महाराज वर्णन करतात. वशिष्ठ गुरु वचने श्रीरामाला सभास्थाने ते जे कुंडली नभमोदने वरासनी बैसविला. नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात की गुरुच्या शब्दाला मान देऊन प्रभू रामचंद्रजी तिकडे आलेले आहेत का नाही? सन्मान दिलेला आहे. कोणाचं ऐकावं हे कळालं पाहिजे. प्रभू रामचंद्रजी कोणाचं ऐकतात? गुरुचं ऐकतात. गुरु वशिष्ठ गुरूंचं असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे ऐकलं आणि वर आसनी मुख्य अशा प्रकारचं नवरदेवाचं जे आसन आहे ना त्या आसनावर त्या ठिकाणी विराजमान असणारे प्रभूजी झालेले काय करतात ते पाहू. देखता श्रीरामाचे मुख तटस्थ झाले सकळ लोक डोळ्या लागली टकमक अंतरी सुख कोंदले. नाथ महाराजांचं वर्णन करतात प्रभू रामचंद्रजी मुख्य सिंहासनावर आरूढ झालेले सर्व असणाऱ्या जनतेने प्रभू रामचंद्रजीला पाहिल्याबरोबर ते सुख असणारं निर्माण झालं. जे सुख पाहिल्याच्या नंतर पुन्हा दुसरं काही पाहण्याचीच इच्छा होत नाही. ठीक आहे नाही? तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी आहे का नाही? माझे चित्त तुझ्या पायी अशी अवस्था सर्व असणाऱ्या त्या ठिकाणी वराड्यांची झाली. सर्व मंडळीची झाली. आणि एकदा रूप पाहिलं की सुख असणारं जे आहे ते कधीही न संपणारं सुख आहे. तुमचं आमचं होणारं सुख संपणार आहे महाराज आहे का नाही? लग्नातलं बी सुख असू द्या हो कवर टिकत. जवळ सून सासूचा अपमान करीत नाही तवर टिकत. आणि सुनाचं असणारं सुख कवर टिकत. जवळ सुनाचं सासू ऐकते तवर टिकत. पुन्हा एकदा ऐकायचं बंद झालं की तिचंही सुख संपत. पण नाथ महाराज सांगतात त्या असणाऱ्या लग्न मंडपामध्ये प्रभूला पाहिल्याच्या नंतर जे सुख झालेलं आहे ना ते सुख कधीही त्या ठिकाणी न संपणार असं त्या ठिकाणी असणारं निर्माण झालं. श्रीरामाचे निदर्शने होत डोळ्या पाराने इंद्रिय सुखावळी संपूर्ण बोलणे चालणे तटस्थ. नाथांनी इथं सांगितलेलं आहे प्रभू रामचंद्रजीला पाहिल्याच्या नंतर सर्वसाधारण जीवाला सुख झालं याच्यात नवल नाही. प्रत्येक शरीराला चालवणारे इंद्रिय सुखी झाले.
आहे का नाही? डोळे सुखी होतील याच्यात नवल नाही, मन सुखी होईल याच्यात नवल नाही. नाथ महाराज सांगतात की पूर्ण इंद्रियांना सुख झालं. कोणते इंद्रिय तो? 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांना स्वतंत्र स्वतंत्र सुख झालं बरं का. कुठल्या प्रकारचं सुख याचं त्याचं वाटून घेण्याची असणारी इच्छा राहिली नाही, आहे का नाही? ते इंद्रिय त्या ठिकाणी सुखी झाले आणि तटस्थ झाले. पाहत असताना त्या ठिकाणी डोळे बंद होत नाही, जशाच ते तसंच तटस्थ प्रभूचं मुख पाहू लागलेले. हात जिथं असणारे आलेले तिथं स्थिर राहिलेले, पाय त्याच ठिकाणी स्थिर राहिले. कारण इथून आम्हाला काय करतो प्रभू त्या ठिकाणी दिसत आहे, अशी अवस्था पूर्ण इंद्रियाची तिथं झाली आणि सर्व त्या ठिकाणी त्या सुखाचा उपभोग त्या ठिकाणी घेत आहे. वसिष्ठ म्हणे सावधान, वेगी समर्पाते लवाना, सुमेधा येऊन आपण पाहे वरनवराचे. वशिष्ठ गुरूंनी आज्ञा केलेली आहे, सावधान. नाही, ज्या असणाऱ्या घडीची आपण वाट पाहत आहोत ती घडी आता असणारी इथं आलेली आहे आणि ती घडी आल्याबरोबर सावध झालं पाहिजे, ठीक आहे नाही? आणि ती घडी असणारी आलेली. प्रभू रामचंद्रजी सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. सुमेधा नावाची जी राणी, त्या राणीला आज्ञा केली लवकर तुमचं काम उरकून घ्या. तेलवण जे करायचंय ना ते तेलवण त्या ठिकाणी असणार तुम्ही करून घ्या, अशी विनंती असणारी त्या ठिकाणी कुणी केली? बघा नाव सध्या किती गोड आहेत. सुमेधा, मेधा शब्दाचा अर्थाचा विचार केला तर मेधा म्हणजे बुद्धी होतो, बुद्धी. सु म्हणजे चांगलं, चांगली जिची बुद्धी आहे ती सुमेधा आहे, ठीक आहे ना? राजा जनकाची पत्नी आहे, लवकर त्या ठिकाणी कार्य उरकून घ्या अशी आज्ञा वशिष्ठ गुरूंनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यावेळेस काय होतं ते पाहू. वसिष्ठ म्हणे सावधान, वेगी समर्पाते लवाना, सुमेधा येऊन आपण पाहे वरनवराचे. असं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी आज्ञा केली लवकरात लवकर सावध व्हा आणि सावध होऊन त्या ठिकाणी तेलवण त्या ठिकाणी करण्याचं कार्य असणार करा. हे शब्द त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूची सुमेधा असणाऱ्या राणीनं ऐकले आणि सुमेधा राणी त्या ठिकाणी अगदी सावधानतेनं त्या ठिकाणी प्रभूकडे आले आणि प्रभूकडे त्या ठिकाणी पाहिलं बरं का. जावाई बघितला सुमेधेनं, ठीक आहे नाही? प्रश्न होता बरं का, आमच्या वशिष्ठ महाराजांनी विचारलं होतं की उर्मिलेचा असणारे वडील कोण? उर्मिलेचे वडील राजा जनकजी आहे आणि आईसाहेब सीतादेवी ही दत्तक पुत्रिका आहे, कारण ती जमिनीतून त्या ठिकाणी निर्माण झालेली. राजा जनकाला 2 मुली आहेत, एक दत्तक स्वरूपाची आईसाहेब सीतादेवी आणि राजा जनकाची मुख्य असणारी मुलगी म्हणजे आईसाहेब सीतादेवी आहे. सीतेचं दास्यत्व असणारं उर्मिलेनं पत्कारलेलं. आईसाहेब सीतादेवी असणारा त्या ठिकाणी कोण आहे? ही असणारी दत्तक पुत्रिका आहे आणि दोघांचं असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे हे वडील म्हणजे असणारे राजा जनकजीचं त्या ठिकाणी आहे. आणि दोन असणाऱ्या दुसऱ्या नवऱ्या आहे का नाही, श्रुतकीर्ती आणि मांडवी या कुशध्वजाच्या म्हणजे त्यांच्या भावाच्या अशी असणारी सुमेधा भाग्यवंत आहे. आपल्या जावयाचं मुख त्या ठिकाणी असणारी पाहू लागलेली. प्रभूचं मुख पाहिलं सुमेधेनं, काय घडतं ते पाहू आपण. देखणे श्रीरामाचे वक्त्र, परमानंदे झाले नेत्र, देत तृप्तीचे ढेकर तरी अपार भुकेले. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात की या ठिकाणी पूर्णपणे प्रभू रामचंद्राचं मुख पाहिल्याबरोबर प्रत्येकाने तृप्तीचा ढेकर दिला, ठीक आहे ना? तृप्ती 2 प्रकारची, जेवण केल्याच्या नंतर एक ढेकर येतो आणि आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये पूर्ण विराम मिळाला की एक ढेकर येतो. आयुष्यामध्ये पूर्ण विराम मिळवायचा असेल तर परमार्थ साधनेमध्ये पूर्ण विराम आहे, संसारामध्ये पूर्ण विराम नाही, ठीक आहे नाही? आपण काल जेवलो म्हणजे आज भूक नाही का लागणार, याच्यामध्ये पूर्ण विराम नाही. तृप्तीचा ढेकर त्या ठिकाणी असणारा दिलेला आहे आणि सुमेधा असणारी त्या असणाऱ्या प्रभूच्या मुखाकडे त्या ठिकाणी पाहत उभा राहिलेली. काय होतं ते पाहू आपण. वारंवार मुख न्याहाळे, हरिखे लिंबलोन उतारे, रावणे कोणी सर्वांतरी, जीवे करी कुरवंडे. अशा ठिकाणी पूर्णपणे प्रभूचं मुख पाहिलं आणि ते सुख संपत नाही अशी अवस्था झाली, तटस्थ झाली, निंबलोन करू लागलेली. प्रभूच्या अंगावरून त्या ठिकाणी निंबलोन करू लागलेली. दृष्टी रामाला पाहिल्याच्या नंतर तिची अवस्था सुमेधेची काय झालेली बघा, आहे काय नाही? काय झाली हो? हे त्रिलोकीचे पुरुषोत्तम ऐसा साचा जयाचा मनोधर्म माऊली गोड लिहितात त्याच्यामध्ये. आस्तिकाचं वर्णन सांगत असताना आपल्याला एवढाच तुकडा पाहिजे, आहे का नाही? हे त्रिलोकीची पुरुषोत्तम किंवा सर्वागटी राम देहादेही एक सूर्य
प्रकाशक सहस्त्र रश्मी. सुमेधेनं एकदा प्रभूचं दर्शन घेतलं की प्रत्येकामध्ये तिला काय दिसू लागला? राम दिसू लागला. राम जिकडं बघावं तिकडं राम. अशा प्रकारची अवस्था सुमेधेची तिथं निर्माण झाली. सर्वांतरे राम परिपूर्णा कवना वाहू तेलवाना वशिष्ठायवणी आपणा श्रीराम खुनेने प्रभागे. अशा ठिकाणी कशी अवस्था? सुमेधा असणारी रामाच्या समोर उभा राहिलेली आहे आणि सुमेधेला प्रभूला पाहिलं, चौकडं बघू लागली तर प्रत्येक ठिकाणी काय दिसू लागला? राम दिसू लागला. आता सुमेधा द्विधा अवस्थेमध्ये पडली. मी कोणाला तेलवण करायला आलेली आहे? रामाला. आता जिकडं बघावं तिकडं राम आहे. मग नेमका नवरदेव कोणता? तेलवण कोणाला करावं? त्यावेळेस वशिष्ठ गुरूंनी संकेतानं सांगितलं की त्याला तेलवण कर. ठीक आहे. देव कोण दाखवत असतात? संत दाखवत असतात. संत. इतरांना देव कळत नाही. म्हणून आपण कुणाला बी देव मानतो बरं का. पांढरे शिपट कपडे घातले, चांगला उभा गण लावला, गळ्यात माळा असली की झाला तो आपल्यासाठी कोण? देवच आहे का नाही. परंतु देव ही खून वेगळी आहे आणि ती खून फक्त संतांना कळते. तसं वशिष्ठ गुरूंनी संकेतानं दाखविलं. तेलवण कोणाला करायचंय? मुख्य सिंहासनावर बसलेला राम आहे. इतर जरी राम दिसत असले तरी त्यांना तेलवण घेण्याचा अधिकार नाही. त्या रामाला तेलवण करा असं सुमेधाला वशिष्ठ गुरूंनी सांगितलं. ज्याचे देखता दर्शना सर्वांतरी जसे परिपूर्णा तोची श्रीराम मुख्य जाणा त्याची तेलवण अर्पावे. तेलवण कोणाला करावं? ज्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर पूर्णता निर्माण होते, सर्व इंद्रियाची तृप्ती होते, पुन्हा जन्म घेण्याची आशा शिल्लक राहत नाही, असं ज्याचं दर्शन आहे तो राम. नाही आपण एखाद्या देव म्हणून गेल्याच्या नंतर आपल्याला जर संसार आठवत असेल तर तो देव नसतो. जिथं गेल्याच्या नंतर संसाराचा विसर पडतो आणि सर्व परमार्थ दिसतो तो देव असतो. मग तुम्ही इथं आल्याबरोबर ज्याच्याकडं पाहिलं तो मुख्य राम आहे आणि त्याला पाहिल्याच्या नंतर जगत राम दिसले. जगत राम कधी दिसलं? रामाला पाहिल्याच्या नंतर जगराम दिसलेले. अगोदर तुम्ही जगाकडे पाहत होता त्यावेळेस तुम्हाला ते राम दिसले का? नाही दिसले. मग ज्याच्याकडे पाहिल्यानंतर ही स्थिती झाली तो मुख्य राम आहे आणि त्याला त्या ठिकाणी तेलवण करायचंय, इतरांना करायचं नाहीये असं वशिष्ठ गुरु सांगतात. ऐकता वशिष्ठाचे वचन सुमेधा झाली सावधान श्रीरामासी तेलवना वस्त्रे भूषणे अर्पिले. अशा प्रकारचे शब्द वशिष्ठ गुरूंचे ऐकल्याबरोबर सुमेधा त्या ठिकाणी सावधान झालेली, सावध झाली हे का नाही. कारण चांगलं काम सावधानतेने केलं पाहिजे बरं का. बेसावध होऊन चांगलं काम नसणारं चांगलं हो नसतंय. तुम्ही असताना असं कसं काय? अहो मरका प्रपंच करायचा असला तर त्याच्या सावधानतेने केला तर प्रपंच चांगला होतो आणि हा तर परमार्थ आहे का नाही. तसं त्या ठिकाणी सुमेधा असणारी अगदी सावध झालेली आहे आणि सावधानतेनं प्रभूकडे त्या ठिकाणी गेली आणि प्रभूकडे त्या ठिकाणी जाऊन सर्व कपडे असतील, जे तेलवणाला असणारं आणलेलं आहे ना साहित्य, ते सर्व असणारं प्रभू रामचंद्रजीला असणारं समर्पित केलेलं आहे आणि अगदी आनंद असणारा त्या ठिकाणी तिथं व्यक्त करत आहे. वराडी बोलती नवाये मुख्य वाह माये नोळखे जावाये आता मी करावे काही वरलवलाही चालू द्या. तरी असं या ठिकाणी वराडी सगळं विचारच करायला लागले ना. म्हणले बघा ना, अहो सासू जावायला वळकीना गेली आणि आपण काय बघावा. सासूलाच प्रश्न निर्माण झाला जावाई नेमका कोणता आहे. कारण त्या ठिकाणी आपल्याला तर ओळखूच येणार नाही अशी अवस्था तिथे निर्माण झालेली आहे. कारण सुमेधेला शंका आली कोणता राम आहे म्हणून सर्वांना प्रश्न तिथे. आता वराडी म्हणल्यावर आता काही सगळे लग्नासाठी थोडेच आलेले असतात ठीक आहे. आता तर प्रकार वेगळेच निघालेत महाराज. पूर्वी तरी बरं होतं, आता वेगळे प्रकार निघालेत. लग्न अक्षिदा मंगळसूत्र गळ्यात पडेपर्यंत लग्न होतं का नाही याच्या शंका आहे का नाही. कारण मुली भेटणार म्हणून अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. परंतु सर्व समाज त्या ठिकाणी तटस्थ झालेला आहे. काय काय विचार करतात असणारे ते आपण ऐकू. जैसे श्रीरामासी तेलवाना तैसे जीवरात शत्रुघ्न लक्ष्मणा देवणी दिगंबरे भूषणा समसमान पूजले. ग्रंथकर्ता नाथ महाराजांनी
महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं प्रभू रामचंद्रच्या तेलवनाचं असणारं वर्णन सुंदर अशा प्रकारचं केलं. जसं प्रभू रामचंद्रजीला तेलवण केलं त्याच पद्धतीने असणारे या ठिकाणी उर्वरित असणारे नवरदेव 3 जण आहेत. 3 जण आहेत, आहे का नाही? लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. या तिघांना देखील असणारं प्रभू रामचंद्रजीला जसं तेलवण केलं त्याच पद्धतीने तेलवण करण्याचं कार्य असणारं सर्व इतर असणाऱ्या वरांना त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची कमतरता त्या ठिकाणी केलेली नाहीये असं नाथ महाराज वर्णन करतात. शुद्ध सत्वाचा श्वेतवारो त्यावर चढला रघुवेरो सत्वतीला टंडेरो समभारू तो साहे. कारण त्या ठिकाणी शुद्ध सत्वाचा पांढऱ्या वर्णाचा हा असणारा घोडा आहे. प्रभू असणारा कोणत्या असणाऱ्या अवस्थेवर वर चढतात तो शुद्ध सात्विकता. म्हणून आमचे जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगात सांगतात, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी, आहे का नाही? पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदे येऊनी हानी केली, हे द्रुपद आहे त्याचं. शुद्ध सात्विकतेचा घोडा आहे, पांढऱ्या वर्णाचा आहे. देवाला कोणता वर्ण आवडतो? पांढरा वर्ण आवडतो. आणि त्या पांढऱ्या असणाऱ्या घोड्यावर पूर्ण असणारे प्रभू रामचंद्रजी आरूढ झालेले, त्या असणाऱ्या गुणावर त्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. आणि धीरता शब्द वापरलेला आहे. धीरता, धैर्यशील अशी अवस्था प्रभूची आहे. कारण सात्विक गुण कोणीही सहन करू शकत नाही बरं का. लग्नात जरा गोंधळच असतंय की हो. सांकेतिक भाषेमध्ये बोला, सांकेतिक भाषेमध्ये बोला. सांकेतिक भाषा आहेत ना, एक सुंदर असणारं चिंतन आहे बघा. कोणतं? ग्रह बोली ते देह बोली, ही देह बोली ते ग्रह बोली, असा सुंदर विषय. पहिल्या भाषा होत्या बरं का. कोणत्या भाषा होत्या? देह बोली भाषा होती. पहिल्या लोकांना काय बोलावं हे कळत नव्हतं, म्हणून देह बोली होती. हातानं खुणवायचे, आनंद व्यक्त करायचे, नाचून करायचे, आहे का नाही? ही देह बोली तिथे. पुन्हा ग्रह बोली. आता ग्रहावर गेलेल्या माणसाला माणसं बोलतात, नाही, ग्रह बोली झाली. पुन्हा त्याच्यानंतर असणारं प्रतीक वेगळं झालं. ध्वज एक असणारी सांकेतिक भाषा होती. ध्वज होते वेगळ्या वेगळ्या रंगाचे. इकडून वेगळा रंग दाखवला की त्यानं दुसरा रंग दाखवला की ती भाषा असणारी सांकेतिक होती. तसं सांकेतिक भाषेमध्ये तुम्ही बोला. आता उगा असणारा त्या ठिकाणी ग्रहबोलीपर्यंत जाऊ नका. ग्रहबोली बोलायचं म्हणल्यावर मोठ्यानं बोलावं लागतं मोबाईलवर. ती भाषा आता थोडीशी बंद ठेवा. देहबोलीनं त्या ठिकाणी बोला. संवाद असणारा त्या ठिकाणी काय चालू होता आपला? शुद्ध सात्विकता ज्याची असणारी आहे ना, तो असणारा त्या ठिकाणी वारू म्हणजे घोडा सजवलेला आहे आणि त्याच्यावर प्रभूजी असणारे आवड झालेले. चौरसे समसमाना वैसावयास्ते पाना चौघे शोभायमाना जन जयला दे. कारण चारही असणाऱ्या वर्ण असणारे 4 पांढऱ्या वर्णाचे घोडे त्या ठिकाणी आणलेले आहेत आणि समसमान अशा प्रकारचा मान त्या ठिकाणी असणारा देण्यात आलेला आहे. चारही असणारे नवरदेव घोड्यावर त्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत आणि आरूढ होऊन त्या ठिकाणी असणारं कार्य. कारण राजा जनक आहे तो, कुठल्याही प्रकारची न्यूनता नाही, कुठल्याही प्रकारची कमतरता त्याच्याकडे नाही. आणि ते असणारं लग्न सोहळा थाटामाटामध्ये असणारा पार पडू लागलेला आहे. अशी असणारी अवस्था नाथ महाराज वर्णन करत आहे. लक्ष्मणे पूर्ण परमानंदो प्रगटे सचितानंदो तैसे रामा समवेत तिघे बंधो निजात्म बोधू एकात्मता. नाथ महाराज सांगतात, जसं साधकाला त्या ठिकाणी परमानंद व्हावा आणि परमानंदाचं रूपांतर सच्चिदानंद पदवीमध्ये जावं, ठीक आहे. सच्चिदानंद पदवी सगळ्यात श्रेष्ठ आहे. तसं हे चारही बंधू परमानंदातून सच्चिदानंदामध्ये गेलेले, कारण ऐक्यत्वाला मिळालेले रामाच्या ठिकाणी. रामाने एवढं मोठं असणारा पुरुषार्थ केला आणि त्या पुरुषार्थाचा आनंद असणारा त्या ठिकाणी तिथं व्यक्त करतायत. अशी अवस्था असणारे नाथांनी वर्णन केलेली आहे. जे ओंकार मुख्य वेदो ओची भाषे चतुर्वेदो तैसेचे चौघे बंधो निज बोध एकात्मता. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात, मूळ असणारा त्या ठिकाणी जगताच्या निर्मितीच्या अगोदर जे ओंकार स्वरूप होतं, तो ओंकार स्वरूप म्हणजे राम आहे. आणि त्याची जी उपपत्ती म्हणजे 4 वेद आहेत, म्हणजे 4 भावंड आहेत, ठीक आहे. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, दोन्ही भागामध्ये राम डबल आहे बरं, काय का नाही. मुख्य ओंकार राम आहे आणि नंतर जे 4 वेदाची निर्मिती झाली त्याच्यामध्येही राम. इकडे भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न मात्र एकदाच आहे. जशी ती अवस्था आहे, त्या अवस्थेमधली 4 ओरे 4 नवरे त्या ठिकाणी असणारे
तिथे दिसू लागलेले. ते एक सामवेद, एक असणारे अथर्ववेद, हे चारी वेद म्हणजे असणारे चार भावंड आणि ते असणारं दृश्य तिथे दिसू लागलेलं आहे. मूळ यांच्या तत्वाचा विचार केला तर एकच ओम आहे असं नाथ महाराज वर्णन करतात. एकाची साधूच्या शरीरे भासती पुरुषार्थाच्या तैसीच या चौघाची परी एकाकारी निज बोधू. नाथांनी इतकं गोड उदाहरण इथलं दिलेलं. एक साधू असावा, साधू, आणि त्या साधूनं चारही पुरुषार्थ असणारे प्राप्त केलेले असावा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारही पुरुषार्थ असणारे साधकानं प्राप्त केलेले असावा. आणि तो साधक जसा दिसतो ना तसे हे चारही असणारे पुरुषार्थ आहेत. ठीक आहे ना. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे हे चार भावंड आहेत. आणि ते चारही पुरुषार्थ एका साधकानं प्राप्त केल्याच्या नंतर जी अवस्था होते तीच अवस्था रामाची आहे. राम असताना त्या ठिकाणी सर्वांना सामावून घेणारा आहे असं नाथ महाराज इथं प्रतिपादन करतात. जे एक श्लोकी चरणाचारे तैसेच या चौघाची परे श्रीरामार्थ श्लोकाक्षरे तेवी चौघावितर एकत्व. नाथ महाराज याच्या पुढे सोपं करून सांगतात. जसं श्लोकाचा विचार केला तर श्लोकामध्ये किती तुकडे असतात? 4 तुकडे असतात. 4 आहे का नाही. ओवी आपण वाचायला लागलो तरी किती तुकड्याची असते? 4 तुकड्याची असते. तसे हे 14 जण आहेत. पूर्ण ओवी आली तर अर्थ निघतो. नुसता एकटा तुकडा वाचला तर त्याचा अर्थ काढता येत नाही. त्याच्या संस्कृत मध्ये तर लय सुंदर चिंतन आहे बघा. कारण व्याकरण शिकायला जात असताना आम्हाला लक्षात यायचं, चिंता मास्तू ठीक आहे, आस्तू ठीक आहे, दोन्हीचा बी अर्थ एकच, पण कुठं कोणता शब्द वापरायचा हे कळालं पाहिजे. का सांगायला लागलो मी? लय शिकलेलो म्हणून नाही सांगायला लागलो, पण शिकत असताना हे लक्षात येतं की चिंता मास्तू एक शब्द आहे, त्याचा अर्थ काय? ठीक आहे. आणि आस्तू याचा बी अर्थ काय? ठीक आहे. पण वाक्य प्रयोग करत असताना चिंता मास्तू कुठं वापरायचा आणि आस्तू कुठं वापरायचं हे कळालं पाहिजे. तसं ओवीचे अर्थ असताना ते जर सगळं कळायचं असेल तर 4 तुकड्याची गरज आहे. तसं पूर्ण अर्थ परमार्थ कळायचा असेल तर 4ही भाऊ कळाले पाहिजेत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4ही कळाले पाहिजेत. त्यावेळेस परमार्थ कळतो. ठीक आहे. राम कसा वागला, लक्ष्मण कसा वागला, भरत कसा राहिला, शत्रुघ्न कसा राहिला हे कळालं पाहिजे. तसे हे 4 भावंड त्या ठिकाणी असणारे शौर्यवंत दिसतात. एवढंच नाथांना इथं सांगा. एकत्र धरली तन्मयाची निज छत्रे निज बोलाची दळती चामरे दसविध तुरे लागले. नाथांनी सांगितलेलं हे असणारे 4 ओवरे त्या ठिकाणी पूर्णपणे असणारे त्या ठिकाणी पूर्णपणे दिसू लागले. त्यांच्यावर चिन्मयाचं छत्र धरलेलं, सावली धरलेली आणि कुठल्याही प्रकारची असणारा त्या ठिकाणी सूचक बी सांगा किती राहिले जे असणारे त्या ठिकाणी गोड अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी चामरं ढाळू लागलेले, पूर्ण असणारे त्या ठिकाणी झालरी लावलेले असे असणारे त्या ठिकाणी वर्णन नाथांनी केलेले आहे. गोड गोड अशा प्रकारचं निरूपण आहे. आणि मला वाटतं पुढचा बी आज आपल्याला लग्न लावायचं. आज काय ढिलं पडायचं नाही आहे का नाही. रोज आपण लग्न आज आहे उद्या आहे, आज आहे उद्या आहे, आज आहे उद्या आहे ही करता करता लग्नाची वाट बघता बघता त्रस्त झालो. आज लग्न लावल्याशिवाय सोडायचं, रामाला गैरजावाई करून घ्यायचं, एकदा असणारा इथं आणून बसवायचे. ठीक आहे ना. म्हणजे पुढील कार्यक्रम असणारा सुरळीत चालेल. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. गंडकिटाचे शब्द मधुर शब्दाचे अनुवाद विना वेणू मुदानंद शब्द शब्दची कहाळा. घंटा किंकिणी हे का नाही ते असणारा त्या ठिकाणी ध्वनी करू लागलेले आहेत. पूर्ण नाद त्या ठिकाणी असणारा निर्माण झालेला आहे. वाद्य असणारं वाजू लागलेलं आहे. मृदंग आहे, विना आहे, स्वरामध्ये असणारा त्या ठिकाणी वाद्य वाजू लागलेलं आहे. प्रभु रामचंद्रजीच्या लग्नाचा थाटमाट त्या ठिकाणी असणारा होऊ लागलेला आहे. अशी असणारी अवस्था नाथांनी वर्णन केली.
ठिकाणी वाजू लागलेले, रणतुरे असणारे वाजू लागलेले, तर पूर्ण असणारे त्या ठिकाणी आकाश दुमदुमून त्या ठिकाणी गेलेले, मंगलवाद्य वाजायला लागले बरं का. मंगलवाद्य वेगळ्या प्रकारचं असते. आता वाद्य जे वाजते ना ते मंगल नाही बरं का. तू तसं आता डीजे काय मंगलवाद्य आहे का? नाही वाद्य वाजणार. तमोगुणी वाद्य आहे महाराज ते. तमोगुणी ढोल वाजवणं तमोगुणी वाद्य, सात्विक वाद्य असावं. आणि सात्विक वाद्यामध्ये त्या ठिकाणी काय होतो, आनंद निर्माण होत असतो. सात्विक वाद्यामध्ये सुख असतं. सात्विक वाद्यामध्ये असणारं त्या ठिकाणी ज्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची आपण साधना करतो ती साधना त्या ठिकाणी पोहोचती करते. म्हणून मार्ग साधू संतांनी जे दाखवले तेच पाहिजे, आहे का नाही. इतर मार्गाची गरज नाही. मार्ग धावून गेले आधी दयानिधे संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही असणार त्या ठिकाणी भानगडीमध्ये गुतायची पाळी येत नाही. म्हणून त्या ठिकाणी संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या पद्धतीचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात, अनुहताचा ध्वनी. अनुहत ध्वनी कधी उमटतो? समाधी अवस्थेमध्ये गेलेल्या साधकाला हा प्रश्न विचारला पाहिजे. अनुहत ध्वनी कधी जातो? ज्यावेळेस आत्मस्वरूप ब्रह्मांडाच्या ठिकाणी जातं. ही समाधी अवस्था आहे बरं का. समाधी अवस्थेमध्ये ती साधना केल्याच्या नंतर लक्षात येतं अनुहत ध्वनी. 9 चक्र, त्या 9 चक्राचे छिद्र असणारे बंद करून पुन्हा 10व्या ठिकाणी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा अनुहत ध्वनी निर्माण होतो. तो अनुहत ध्वनी तिथं निर्माण झालेला आहे आणि त्याचा आकाशापर्यंत आवाज गेलाय. नाथांनी सांगितलं म्हणून मला तिकडे जावं लागलं बरं का. मी बी लय घुसत नाही, कारण श्रोते वाक्याने कसं राहिलं पाहिजे. श्रोते जे ऐकल्याच्या नंतर समाधानी होतात ते वक्तृत्व त्यानं केलं पाहिजे. उगत कुठं बी काय मी पेरायला लागला तर जमत नाही, आहे का नाही. जमीन बघून पेरलं पाहिजे. उगं बरड जमीन ज्वारी पेरली बरं तिथं पाण्याची पाईपलाईन बी जात नाही, उगवल का आहे का नाही. जमीन बघून पेरलं पाहिजे. तसं अनुहत ध्वनी हा ब्रह्मांडाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आकाशामध्ये कोणतो ना, ती साधकाची स्थिती जशी होती तशी अवस्था त्या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी झालेली नाथांनी वर्णन केलं. श्रीराम वर्णनी चतुरा चौघे बहुमती खंबीरा, अठरा माधव विचित्रा विशिष्ट वीर वर्णिती. कारण त्या ठिकाणी पूर्णपणे ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात की ते असणारे त्या ठिकाणी पूर्ण चतुर अशा प्रकारचे काही भाट आहेत. भाट गर्जना करतात. देवाचे भाट कोण आहे तो? ते 4 वेद म्हणजे देवाचे भाट आहेत. भाट म्हणजे ब्राह्मण, वेदाची स्तुती करणारे. वेद म्हणजे असणारे देवाची स्तुती करतात. वेदाची स्तुती करणारे ब्राह्मण आणि वेद ज्याची स्तुती करतात तो देव. हे भाट चौघे असणार त्या ठिकाणी काय करतायत? गर्जना असणारे त्या ठिकाणी करू लागलेले. जे 18 माधव आहेत, 18 असणारे वनस्पती आहेत, ते असणारे पूर्णपणे गर्जना करू लागलेले. पूर्ण भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर करू लागलेले. असं नाथ महाराज वर्णन करतात. शब्द करती सरळा अभिमान प्रबळ ज्ञानाचा. शब्द वादामध्ये 4 त्या ठिकाणी असणारे पूर्णपणे 4 वेदरूपी भाग त्या ठिकाणी संपले. याच्यानंतर 4 वेद 6 शास्त्र त्या ठिकाणी गर्जना करतायत. काय करतायत? सळ आहे. प्रत्येकाला सळ शब्द आलेला आहे म्हणजे प्रत्येकाला अहंकार आहे. मी जे देव सांगतो तोच देव खरा आहे. 6 शास्त्र त्या ठिकाणी गर्जना करायला लागली बरं का. काय करतात? वेगळं वेगळं रूप द्या त्या ठिकाणी देवाचं सांगतात. काही जण म्हणतात देव पांढरा आहे, काही जण म्हणतात की देव निळा आहे, काही जण म्हणतात देव काळा आहे. आपापल्या बुद्धीने त्या ठिकाणी गर्जना करतात. स म्हणजे अहंकारानं सांगतात मी सांगतोय तेच खरे, तू सांगतोस ते कसे खोटे. अशा प्रकारचे शास्त्र त्या ठिकाणी पूर्णपणे गर्जना करू लागलेले. तिथं असणारे त्या ठिकाणी स्तुती करू लागलेले. ते कुठं चाललंय? लग्न सोहळ्यात आहे बरं का. आपल्या लग्न सोहळ्यात नाही ते गेलाय गाडीवर, पण ते ज्याच्या सोबत नाही जायला पाहिजे होता त्याच्या सोबतच गेलाय बघा. मग ती काय नीट येत असला असण्याची चर्चा. परंतु तिथं असणारे जे शास्त्र ते गर्जना करू लागलेले आपापल्या पद्धतीने त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. आताई बाबा अत्यंत प्रीती सर्व सवारू धरुणी हाती, श्रीराम समे सिद्धी चालती अनत गती
ते नाही. ग्रंथकर्ते नाथांनी ही ओवी मात्र गोड लिहिली बघा, हे का नाही. अष्टभाव इथे सांगितलेले 8 जे भाव आहेत ना ते भाव असणारे. आता सगळे भाव इथं सांगत बसत नाही. भाव सांगत बसावं तर पुन्हा मग माझाच भाव निघायचा, केवढ्याला येतो यो महाराज, हे का नाही. म्हणून त्या ठिकाणी अष्टभाव त्या ठिकाणी सांगितलेले. अष्टभाव असणारे त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची प्रीती अष्टभावाची कशावर आहे तर सत्वावर आहे. ज्याचा सत्वावर भाव असतो ती कधीही ढळत नाही. त्यांची मात्र त्या ठिकाणी सत्य सार निघतो. हे 8 जी भाव आहेत ना ते भाव कशावर आरूढ आहेत, त्या सत्वावर त्या ठिकाणी आरूढ आहेत. आणि त्यांनी सत्वाचा वारू शब्द वापरलेला आहे. सत्वाचा वारू, त्याचा लगाम हातामध्ये धरलेला आहे. जे 8 भाव आहेत ना त्याचा लगाम कोणाच्या हातात आहे, सत्वाच्या हातामध्ये आहे. म्हणून त्या ठिकाणी ते फक्त काय करतायत की हातामध्ये घेतायत आणि त्यांना अनन्य गती नाही. ज्याच्या हातामध्ये लगाम आहे, लगाम धरणारा जर चांगला असला तर घोडा योग्य ठिकाणी जात असतो. लगाम कोणाच्या हातात आहे त्या घोड्याचा, सत्वाच्या हातामध्ये. मग या 8 भावाचा लगाम सत्वगुणाच्या हातामध्ये असल्यामुळं त्यांना अनन्य गती नाही. म्हणजे इतर ठिकाणी ते जाणार नाही, जिथं जायचं ठरवलंय तिथंच जाणार आहे. असं नाथांनी इथं असणार प्रतिपादन केलं. सुख छायाची आता पत्रे चंद्राची पालन छत्रे झळकती तेज तारे श्रीरामचंद्रे उल्हास. ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात की सुख छायाची आतपत्रे, सुख असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे निर्माण झालेलं आहे. सुखाची असणारी सावली तिथं असणारी झालेली, चिदांबरामध्ये असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे झाकून गेलेलं आहे. त्याचं तेज असणारं निर्माण झालेलं आहे. आणि तिथं असणारा प्रभू रामचंद्रजीच्या तेजाचा उल्हास, आनंद असणारा त्या ठिकाणी पूर्णपणे आहे. असं नाथ महाराज यांनी असणारं वर्णन केलेलं आहे. अनुभव भाटगर जाती खंबीरा दोन्ही बाई उदर चालती स्थिर श्रीरामे. अनुभवाचे जे स्वानंदाचे असणारे स्थिर अशा प्रकारचे दुर्धर घाट आहेत. आणि ते घाट कशाचे, हत्ती दोन्ही बाजूला चालतायत. मध्यभागी असणारा हा घोडा आहे आणि त्या असणाऱ्या घोड्यावर प्रभूजी आणि 4 नवरे त्या ठिकाणी चालू लागलेले आहेत. सर्व असणाऱ्या दोन्ही बाजूला हत्तीचं असणारं दळभार चालू लागलेलं आहे. आणि असं असणारं वराड कुठं निघालेलं आहे आता, लग्न मंडपाकडे निघालेलं आहे. लग्न मंडपाकडे प्रभू रामचंद्रजी असणारा लग्न मंडपाकडे निघाले, 4 नवरदेव निघालेले आहेत. अशी अवस्था नाथांनी इथे सांगितलेली आहे. श्रीरामे अष्टैमा सिद्धी नाचणी नाचते सर्वांनी जपणी भरणी. जमलं जनाला श्रीरामे अष्टैमा सिद्धी नाचणी नाचते सर्वांनी जनाला गुणी भुलया. प्रभू रामचंद्रजी जे असणारे त्या ठिकाणी जे नृत्य त्या ठिकाणी असणाऱ्या करू लागलेले आहेत त्या कोण आहेत, अष्टमहासिद्धीदारी ओळंगती. अष्टमहासिद्धी त्या ठिकाणी चपळत्वानं त्या ठिकाणी असणाऱ्या नाचू लागलेल्या आहेत. ते नाचता नाचता काय करतात सांगायला लागलेत नाथ महाराज, जना बोलवावया लागोनी. ऐका नाही, जगताला बोलवण्यासाठी काही गोष्टी अशा आहेत महाराज त्या बघून डोळ्यानं. ऐका नाही, नाथांचं एक भारूड आहे बघा, सुंदर भारूड नाही अभंगच आहे. आणि योगायोगानं खंडोबाचं चालूच आहे का नाही. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा काय वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आहे का नाही. तिथं असणारा एक ज्ञान दिवटा आलेला आहे. त्याच्यामुळे मला बोलायचं होतं तुम्हाला. ज्ञान दिवटा, इच्छा मुरळीसी पाहू नका पडाल नरकाद्वारी. नाथ महाराज सांगतात, इच्छा मुरळीसी पाहू नका पडाल नरकाद्वारी. ज्ञान दिवटी बुदली हाती घेऊन उजळा महाद्वारी. नाथांनी गोड वर्णन केलेलं आहे. तसं असणाऱ्या नाचणाऱ्या अष्टमहासिद्धी आहे. जो सिद्धीला भुलला त्या साधकाला देव प्राप्ती नाही. त्या अष्टमहासिद्धी प्रभूंच्या समोर नृत्य करतायत कशासाठी तर जनतेला भुलवण्यासाठी. असं नाथाने असणारं रूपक मांडलेलं. सिद्धी योगी पूर्णपणे जे जे अष्टमहासिद्धी नृत्य करू लागलेला त्यांना पाहणारे जे साधक आहेत ते तिथंच भुलून पडले. पण योगी मात्र भुलले
नाही, त्यांनी मात्र रामाच्या सोबतच गेले. लग्न कुणाला असणारा लावायला मिळतो? जे नाचण्याच्या तालामध्ये बुडवून गेले त्यांना लग्न लावायला मिळत नाही, आहे का नाही? जे योगी आहे ते अष्टमहासिद्धीला बोलून बसले नाही, अष्टमहासिद्धीला तिथंच टाकलं. जे असणारे द्वारपाळ जे असणारे सेवक आहेत, जे जनता आहे ती मात्र काय नाचायला लागले बघा ना म्हणले आणि तिथंच बोलून बसले. मात्र योगी पुरुष मात्र प्रभू रामचंद्रच्या सोबत लग्न सोहळ्यासाठी पुढे चालू लागले. डबल घ्या की तुमच्या आवाजामुळे मला कळाला नाही, बुक्का गेला आमचा. हा वाचा. चैतन्य चैतन्य बुक्का. कारण त्या ठिकाणी पूर्ण गर्जना चालू आहे की कुठेही बोलून बसू नका. चैतन्य रूपी बुक्का ज्याच्या कपाळावर आहे तो राम. काय गोड नातानी शब्द वापरलाय बघा. आम्ही नुसता काळा बुक्का लावा म्हणते त्यांना. एका ठिकाणी गेलो मी कीर्तनाला, तिथं बुक्का सापडा ना. एकलय चतुर आता पळत गेला, तव्याला काळं लागलेलं होतं. आणलं डबीत बोलून. अरे म्हणलं बुक्का असा कसा? कारण त्या ठिकाणी बुक्का काय ते चैतन्य स्वरूप असणारा बुक्का प्रभूच्या असणाऱ्या त्या ठिकाणी पूर्णपणे कपाळावर लावलेला आहे आणि तो राम आहे. जगाला उपदेश करून सांगायला सुरुवात केली की तो असणारा त्या ठिकाणी राम आहे. आणि जे याचक आहेत त्या याचकाने असणारं त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर चित्ताच्या ठिकाणी शांतता प्राप्त झाली. कारण देवाला पाहिल्यावर काय मिळतं? शांतता मिळते. शांतता. देवाकडे गेल्याच्या नंतर लय मोठ्या अपेक्षा करीत जाऊ नका. काही लोक लय देवाकडे अपेक्षा करतात, मला बिल्डिंग बांधून दे, मला चांगला जावा हे मिळू दे. काही नसतं, देव काही देत नाही बघा. देव फक्त देतो समाधान. आणि जो समाधान मागायला जातो त्याला कधीही देव नाराज करत नाही. कारण ज्याच्याकडे जी वस्तू मिळते ती त्याला मागितल्यावर द्यायला आनंद असतो, असं असणारं नाथांनी वर्णन केलं. हा कुंडली आहे विठ्ठल.